बातमी साताऱ्यातून साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलेला आहे। त्यामुळे एका ठिकाणी झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे। सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस बरसतोय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला आणि पाचगणीमध्ये झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली। वाहनांवर झाड कोसळल्याने नुकसान सुद्धा झालं। या झाडाच्या खाली काही वाहनं उभी होती आणि या वाहनांवरच झाड कोसळलं, त्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रकाश, साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसलेला आहे। एका ठिकाणी झाड कोसळून वाहनांचं नुकसान झालेलं आहे। कशा प्रकारे पाऊस बरसलेला आहे आणि सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कशा प्रकारे नुकसान झालंय? नक्की जगदीश, काल पावसाळ्याचं मोठ्या प्रमाणात जोरदार आगमन झालेलं आहे। खरं तर महाराष्ट्राचा चेहरापुंजी म्हणून जे चेहरापुंजी म्हणून ओळखलं जातं ते पाटण जिल्ह्यातील पाथरकुंद या गावामध्ये 171 मिलीमीटर जो आहे तो पाऊस पडलेला आहे। नवजामध्ये 112 मिलीमीटर असा पाऊस पडलेला आहे। त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये 142 मिलीमीटर पाऊस काल एका दिवसात पडलेला आपण पाहिलेला आहे। त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पडझड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेले आहे। महाबळेश्वर तालुक्यातील जी ठीक आहे, या पाचगणीच्या ठिकाणी एक भले मोठं झाड आहे। तर हे झाड कोसळल्यानं काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे। प्रकाश, तुम्ही असेच जोडलेले रहा।